केंद्र सरकारनं पान मसाला किंवा तंबाखू गुटख्याच्या प्लास्टिक पॅकेजिंगवर पूर्णपणे निर्बंध घालण्याची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे। त्यामुळे लवकरच लहान प्लास्टिक पाऊचचा वापर पूर्णपणे बंद केला जाण्याची शक्यता आहे। याबाबतच्या तरतुदींना लवकरच अधिकृत स्वरूप दिलं जाणार आहे। या निर्णयामुळे तंबाखू, पान मसाला आणि गुटखा कंपन्यांना आपली उत्पादनं कागदी पॅकिंगमध्ये करावी लागणार आहेत। पान मसाला आणि तंबाखू तसंच गुटख्याच्या लहान प्लास्टिकच्या रिकाम्या पुड्या अनेकदा गटारांमध्ये आणि रस्त्यांच्या कडेला साचतात। त्यामुळे कचऱ्याचे प्रचंड ढीग निर्माण होतात, ज्याची विल्हेवाट लावणं अशक्य असतं। त्यामुळे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं अन्न सुरक्षा आणि पॅकेजिंगबाबत सुधारित नियमांचा मसुदा प्रसिद्ध केलाय। त्यामध्ये पान मसाला आणि तंबाखू उत्पादनांसाठी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे संपुष्टात आणण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। नवीन मसुदा नियमानुसार पान मसाला आणि गुटखा यांसारखी उत्पादनं यापुढे कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक पाकिटात किंवा सॅशेमध्ये विकली जाऊ शकणार नाहीत। या मुद्द्यावर सरकारनं अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे। शिवाय जी उत्पादनं सहसा चकचकीत ॲल्युमिनियम फॉईल आधारित पॅकेजिंगमध्ये विकली जातात त्यांच्यावरही बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे। प्लास्टिकचे सॅशे केवळ पर्यावरणासाठीच धोकादायक नाहीत, तर जन आरोग्याच्या दृष्टीनेही ते हानिकारक ठरत आहेत, अशी भूमिका सरकारनं घेतली आहे। त्यामुळे पान मसाला उत्पादकांना आता कागद, पेपरबोर्ड किंवा सेल्युलोज यांसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करणं बंधनकारक असेल।